सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले काही भाविक आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? पहाटेपासूनच या ठिकाणी गर्दी आहे। नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही देवाचे पाया पडून करत आहात, या ठिकाणी दर्शन देखील घेतलेले आहेत। नेमकं आज काय देवाकडे नवीन वर्षाला मागितलं? सगळ्यांची सुखसमृद्धी आणि त्यांचं सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना सर्व लोकांवर त्याची कृपादृष्टी असू दे, हेच मागितलेलं आहे। तुम्ही काय मागितलं या ठिकाणी? काय सगळ्यांना सुख समृद्धी आयुष्य तू काय सांगशील? तूही या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे, पहिल्या दिवशी काय? ऑफकोर्स ॲक्च्युली माझा आज बर्थडे आहे, आम्ही दोघे ट्विन्स आहेत आणि आज देवाच्या चरणी मी आज दर्शन केलं, खूप आनंद झाला मला। आणि आमची प्रार्थना आहे की सगळ्यांना नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा। तूही आला तुझ्या मित्राबरोबर या ठिकाणी दर्शन घेतलंय, नवीन वर्षाला सुरुवात जी आहे या ठिकाणी घेतलंय, काय नेमकं देवाकडे मागितलेलं? माझं नशीब आहे, माझा बर्थडे आहे, त्यामुळे मला इकडे दर्शन घ्यायला मला चान्स मिळाला। देवाकडे बस एवढंच मागितलं की मला चांगले करिअरची ग्रोथ दे। एकंदरीत तुम्ही आल्यात कुटुंब घेऊन या ठिकाणी आणि आज देवाचं दर्शन घेतलेलं आहे, नवीन वर्षाला काय नेमकं देवाकडे मागितलं? नए साल में हम हेल्दी रहें, हमारा परिवार हेल्दी रहे, और मैं ये चाहता हूँ कि जैसा मुंबई नगरी में सबको यहाँ पे एंजॉय कर रहा है, एंजॉय करें, कभी कोई तकलीफ नहीं, हर्षोल्लास के साथ परिवार के साथ दिन बिताए और नया एनर्जी के साथ नया साल का शुरुआत करें। हैप्पी न्यू ईयर। काय सांगशील? काय तू आज आलास या ठिकाणी दर्शन घेतलंयस, नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी करतोय, किती जण आलेत, कुठून आलेत आणि काय नेमकं नवीन वर्षाला देवाकडे मागितलं? आम्ही दरवर्षी आमचा 31 वगैरे काय नसतो, आम्ही 4 जण आलोत उरणवरून। तर आमचा असा असतो की आम्ही प्रत्येक वर्षाला 1 तारखेला मंदिरात येतो, तर थोडा याची मुलं लेट झालं, उठायला थोडा लेट केला, नाही तर आम्ही अजून लवकर आलो असतो। तर दर्शन छान झालं आमचा, खूप बरं वाटलं आम्हाला। काय शुभेच्छा देशील आणि आज काय नेमकं देवाकडे? देवाकडे पहिले नवीन वर्ष आहे तर चांगला वाटला खूप दर्शन घेऊन, आणि यंदा गर्दी खूप जास्त आहे, गेल्या वर्षी कमी होते, आणि देवाकडे चांगलंच मागणं म्हणजे नवीन वर्ष चांगलं जाऊ दे सर्व। एकंदरीत पाहायला गेलं तर आज पहाटेपासूनच सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची दिसून येते, मोठ्या रांगा ज्या आहेत त्या भाविकांनी लावलेल्या आहेत। एकंदरीत सकाळची काकड आरती मिळावी किंवा आरतीसाठी राहावं यासाठी काही भाविक जे आहेत ते रात्रीची उशिराची शेवटची लोकल व त्याचबरोबर पहाटेची पहिली लोकल पकडून या ठिकाणी आलेले दिसून येत, काही पायी चालत या ठिकाणी आलेले दिसून येतात। मात्र या नवीन वर्षाची सुरुवात करताना नवीन संकल्पना व नवीन काहीतरी करायचं असा विचार डोक्यात ठेवून जे भाविक आहेत ते देवदर्शन घेत असतात आणि याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शन घेत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। त्याचबरोबर याच दर्शनासह नवीन वर्ष चांगलं जावं अशा शुभेच्छा देखील काही भाविका देत असताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।